नमस्कार. सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे स्वागत. मी सचिव द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन प्रफुल्ल. आजची पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केली आहे ती विद्युत एक्सपो 2026च्या निमित्ताने द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर वसंतराव देशपांडे हॉल परिसरात दिनांक 9 जानेवारी, 10 जानेवारी व 11 जानेवारीला एक विद्युत एक्सपो म्हणून प्रदर्शनी आम्ही आयोजित केली आहे. या प्रदर्शनीमध्ये भारतातील नामवंत विद्युत साहित्याचे उत्पादक, वितरक, विक्रेते तसेच विद्युत क्षेत्रातील प्रोफेशनल्स व एक्सपर्ट भाग घेणार आहेत. भारत जगातील तिसरी सर्वांची आर्थिक व्यवस्था झालेली आहे. त्यात महाराष्ट्राने मुंबई ते गडचिरोलीपर्यंत विकासाला खूप मोठी चालना दिली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा व इतर निर्माण कामे जोरदार चालू आहे. त्यात विद्युत क्षेत्राचे जवळपास 25% योगदान आहे. विद्युत एक्सपोच्या मंचावरून पारंपरिक व अपारंपरिक दर्जेदार नवीन विद्युत साहित्य, उपकरणे, नाविन्यपूर्ण आधुनिक विद्युत सुरक्षित तंत्रज्ञान याच्या चर्चासत्राचा लाभ सरकारी क्षेत्रात काम करणारे अभियंते, कंत्राटदार, अधिकारी वर्ग व सामान्य जनतेला होऊ शकतो. या प्रदर्शनी चर्चासत्रात भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा विद्युत संघटनेचे प्रतिनिधी व सभासद म्हणून जवळपास 500 कंत्राटदार सहभागी होत आहेत. नागपूरमधील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच सर्व शासकीय कार्यालय तिथे इलेक्ट्रिकल विभाग आहे. तसेच हजारो विद्यार्थी या कॉलेजमधील नवीन अभियंता यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान एक पर्वणी म्हणून मेक इन इंडियाच्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. आमची जी असोसिएशन आहे द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ही गेल्या 78 वर्षापासून विदर्भात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निरनिराळ्या स्तरावर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विदर्भातील अभियंता, कंत्राटदार, तंत्रज्ञ व सामान्य जनता यांना सुरक्षित तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन करीत असतो. या कार्यक्रमाच्या करता संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल मानापुरे, मी सचिव, तसेच संयोजक आहे आमचे देवा ढोरे, त्यानंतर सहसंयोजक अविनाश खाईवाले, श्री रमेश कलोनी. इंग्लिशमध्ये लागेल का?